मला यूट्यूबचं पहिलं पेमेंट आलं आहे. तर चला मी तुम्हाला सांगतो पेमेंट कधी आलं आहे, किती आलं आहे. तर आणि माझं चॅनल मॉनिटाईज कधी झाला. मी चॅनल सुरू केलं होता 2 वर्षापूर्वी चॅनल सुरू केला होता. तर मला चॅनल मॉनिटाईज व्हायला 1 वर्ष लागलं आणि 1 वर्षानंतर अर्निंग चालू झाली. तर पहिलं पेमेंट भेटायला परत 1 वर्ष लागलं. तर असा माझा 2 वर्षाचा प्रवास आहे. तर मी पहिला व्हिडिओ टाकला होता बैलपोळ्याचा. तर तो मी सहज आपला फोनमध्ये काढला होता. यूट्यूबसाठी नव्हता काढला व्हिडिओ. तर सहज माझ्या फोनमध्ये व्हिडिओ होता. मग यूट्यूब चालू करायचं म्हटलं चॅनल. तर मी पहिला व्हिडिओ बैलपोळ्याचा टाकला. तर बैलपोळ्याच्या पहिल्या व्हिडिओला मला 2000 व्ह्यूज भेटले एका दिवसात. म्हणजे तो भरपूर चालला व्हिडिओ त्याच दिवसापुरता. मग त्याच्यानंतर 1-3-4 दिवसांनी मी इंट्रोचा व्हिडिओ टाकला की पुढं आपण व्लॉगिंगमध्ये आपल्या चॅनलवर काय काय बघायला भेटेल, आपली शेतजमीन वगैरे, गुरंढोरं, थोडंसं इंट्रो दिला. तर त्या व्हिडिओला 100च्या आतमध्ये व्ह्यूज राहिले. 30-40 व्ह्यूज आले त्याला. मग असं करत मी बनवत राहिलो व्हिडिओ. मग हळूहळू बनवत मला 100-200 अशा व्ह्यूज वाढत गेल्या. म्हणजे 100-200 अशा मला तर 2 महिने तर 100-200च व्ह्यूज येत होत्या. मग त्याच्यानंतर मी थंबनेल बनवायचं शिकलो, टॅग वगैरे द्यायचे शिकलो, टायटल कसं द्यायचं वगैरे. आणि मग नंतर माझ्या हळूहळू लक्षात आलं की जर थंबनेलवरती आपले गुरेढोरे असतील ना, म्हणजे गाय बैल, तर व्ह्यूज जरा जास्त येत आहेत आपल्याला. आणि नंतर असं लक्षात आलं की जर आपल्या व्हिडिओत गुरे असतील ना, तर शेतापेक्षा म्हणजे झाडं वगैरे दाखवण्यापेक्षा गुरंढोरांच्या व्हिडिओला, गाय बैलांच्या व्हिडिओला जास्त वॉच टाईम होतो आहे. म्हणजे त्यात व्ह्यूवर्स आहेत ना आपले, तर जास्त एंगेज राहत आहेत की गुरांचं वगैरे बघतच राहतात. मग त्याच्यातून मी व्हिडिओ बनवायचे शिकलो कसे. मग मला कमेंटच यायला लागल्या की हे दाखव वगैरे, ते दाखव असं. तर मग असा प्रवास करत माझं चॅनल 1 वर्ष लागलं मॉनिटाईज व्हायला. मग मॉनिटाईज झाल्यानंतर मला अर्निंग चालू झाली. तर मागच्या वर्षी 2024ला अर्निंग चालू झाली. आणि 23मध्ये मी यूट्यूब ओपन केलं होतं. तर अर्निंग चालू झाल्यानंतर व्लॉगिंगला यूट्यूब अर्निंग कमी देतं आणि व्ह्यूज पण कमी येत होत्या सुरुवातीला. तर त्याच्यामुळे 1 वर्ष लागलं पेमेंट यायला. एकदा फॅमिली तयार झाली ना, तर त्याला कंटिन्युटी पाहिजे. पण आता सध्याला पण आमच्या एरियामध्ये ना थोडा नेटवर्क इश्यू आहे तर त्याच्यामुळे मी आता सध्याला पण माझे व्हिडिओ बंदच आहेत. थोडा नेटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला ना, परत व्हिडिओ चालू करणार आहे. आणि व्लॉगिंगला यूट्यूब अर्निंग कशी देते, तर व्लॉगिंगला यूट्यूब अर्निंग फारच कमी देते. 1000 व्ह्यूजला $0.30 ते $0.48 याच्यामध्ये देते. मला जास्तीत जास्त व्लॉगिंगमध्ये $0.48 1000 व्ह्यूजसाठी दिलेत यूट्यूबने. तर म्हणजे कमी जास्त असते. आणि ते कसं व्हिडिओमध्ये किती क्लिअरिटी आहे, आवाज प्रॉपर आहे का, तर ह्याच्यावर ॲडव्हर्टाईज चालतात. म्हणजे आणि टायमिंग किती आहे व्हिडिओचा, ॲड वगैरे किती चालतात, तर ह्याच्यावर यूट्यूब अर्निंग देतं. तर 3-4 दिवस झाले मला पहिले पेमेंट झालेलं आहे यूट्यूबचं. आणि यूट्यूबचं पहिलं पेमेंट मला $9133 झालेलं आहे. आणि व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मला बऱ्याच कमेंट येत होत्या की म्हणजे इन्कम किती होतं यूट्यूबमधून, पहिलं पेमेंट आल्यावरती व्हिडिओ बनव, आणि म्हणजे अर्निंग किती होते यूट्यूब थ्रू. तर मला आतापर्यंत तर काय अर्निंग होत नव्हती. म्हणजे चालू होते अर्निंग पण थोडी. पण आता मला पहिलं पेमेंट झाले, तर त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ बनवतो आहे पहिल्या पेमेंटचा. आणि पहिलं पेमेंट यूट्यूब हे $100 झाल्यानंतर देत आहे. आणि मला ना $10 झाल्यानंतर माझा गुगल ॲडसन्स पिन आला होता. तर तो आल्यानंतर परत एक $90 प्लस झालं ना, तर त्याच्यानंतर आयडेंटिटी व्हेरिफिकेशन केलं मी. ते ऑप्शनच त्यावेळेस आला. आणि त्याच्यानंतर मी $100 झाल्यानंतर बँक अकाउंट लिंक केलं. आणि माझं टॅक्स इन्फॉर्मेशन आहे ना, तर ती भरायची राहिली होती. तर मला वाटलं पॅन कार्डची माहिती दिली की आपली टॅक्स इन्फॉर्मेशन भरली जाते काय की. पण त्याच्यासाठी W8 असा काहीतरी फॉर्म असतो आहे. तर तो ऑप्शन तिथे येतो आपले $100 झाल्यानंतर पहिले पेमेंटच्या वेळेस. तर ते ऑप्शन आल्यानंतर तिथं फॉर्म भरायचा. तर तो फॉर्म माझा भरायला उशीर झाला होता मला. तर त्याच्यामुळे पेमेंट थोडं मला उशीर आलं. म्हणजे मागच्या महिन्यात व्हायचं ना पेमेंट, तर ते ह्या महिन्यात पेमेंट झालं. तर ती माहिती भरायला मला उशीर झाला. नंतर मी यूट्यूबवरती बघितलं परत ती माहिती वगैरे कशी भरतात काय तो फॉर्म. तर ती यूट्यूबवर बघून मी परत फॉर्म भरला. तर माझे 3-4 दिवस झाले पेमेंट आलेलं आहे. आपण पण हळूहळू व्लॉग वगैरे बनवायचे शिकतो. मला तर सुरुवातीला म्हणजे बोलायला पण एवढं जमत नव्हतं. म्हणजे आडखडत बोलायचो मी. एकच व्हिडिओ खरं ना 3दा शूट करायचो. म्हणजे एकच गोष्ट मी 3दा बोलायचो. आणि ज्यावेळेस म्हणजे चांगलं बोललेलं वाटतं ना मला, तर त्या व्हिडिओमध्ये जॉईन करायचं. म्हणजे एडिट करताना तोच व्हिडिओ घ्यायचा आणि बाकीचे 2 व्हिडिओ काढायचे. सुरुवातीला मी बरेच वेळेस असंच केलं. मग त्याच्या म्हणजे एक 5-6 महिने सुरुवातीचे. आणि नंतर मला पण सवय लागली की
म्हणजे कमी वेळात मुद्द्याचं कसं बोलायचं, तर कमी वेळात थोडंसं मुद्द्याचं बोलायचं आणि व्हिडिओ पण एक 10-12 मिनटाचा झाला पाहिजे. आणि माझा एक्सपिरियन्स तर असा आहे ना की गुरांचा व्हिडिओ असेल ना, म्हणजे गाई बैलांचा, शेतात बैल किंवा गाया चरताना वगैरे, तर त्याला वॉच टाईम जास्त होतो आणि सबस्क्रायबर आहेत ना थोडे एंगेज राहतात गुरांच्या व्हिडिओमध्ये. आणि जसं आपण नॉर्मली शेतातच व्हिडिओ बनवले ना, आंब्याची झाडं वगैरे किंवा आपली कुठल्या बटाट्याची काढणी वगैरे, तर जास्त व्ह्यूवर्स म्हणजे मन लावून बघत नाहीत, असा माझा एक्सपिरियन्स आहे. तर आणि आपल्याकडं माझ्या व्हिडिओमध्ये तर ना म्हणजे शेत पण आहे, गुरंढोरं पण आहेत आणि मी आता फॅमिलीचे पण व्हिडिओ बनवणार आहे. कारण की हळूहळू मी पण शिकतो आहे, कारण की सगळे व्हिडिओ बनवले ना तर आपल्याला रोज वेगवेगळे विषय पण भेटत आहेत. आणि फॅमिली पण आपली यूट्यूब फॅमिली ना, तर त्यांना पण बघायचं असतं, म्हणजे घरचं अपडेट वगैरे, म्हणजे घरात किती सदस्य आहेत, घरात कोणाचे काय कामं चालू आहेत वगैरे. तर मी हळूहळू ते पण व्हिडिओ आता बनवणार आहे. आणि तुम्हाला जर आपले व्हिडिओज आवडत असतील ना, म्हणजे व्हिडिओज आवडत असतील, रोज तुम्ही बघत असाल, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी रोजच असे म्हणजे कंबाईन व्हिडिओ टाकले, शेतातले पण, गुरांचे पण आणि आमच्या फॅमिलीचे पण. आणि यूट्यूब चालू करताना ना मी काहीच इक्विपमेंट घेतले नव्हते. माझा फोन पण सॅमसंग J8 होता, एकदम साधा फोन होता. तर मी साध्या फोनमधूनच व्हिडिओ बनवायचो. आणि माईक स्टँड वगैरे तर मी काहीच घेतलं नाही. आणि मी आता माईक घेणार आहे आणि स्टँडही नाही, ट्रायपॉड स्टँड मला आपल्या सबस्क्रायबरांनी गिफ्ट म्हणून दिलेलं आहे. मला व्हिडिओ बनवायला ना म्हणजे स्पीच डेअरिंग आणि एवढं मोठं कॉन्फिडन्स आहे ना, मला फक्त कमेंटमुळं आलं आहे. आपले काही चांगले सबस्क्रायबर आहेत ना, म्हणजे सगळेच सबस्क्रायबर चांगले आहेत, पण काही सबस्क्रायबर मला कमेंट करून सांगतात की व्हिडिओ फार छान होतो आणि छान झाला व्हिडिओ, मस्त झाला व्हिडिओ, आम्हाला हे आवडलं ते आवडलं आणि थोडंसं आणखीन आम्हाला हे बघायचं आहे ते बघायचं, असं हे दाखव ते दाखव म्हणतात ना. आणि काही टिप्स पण देतात की तू असं कर वगैरे, तसं कर, जसं की गुरांचा मुक्त संचार गोठा कर म्हणून, आणि गुरांच्या तब्येती खराब आहेत आता चांगल्या कर तब्येती वगैरे, तू फार काम करतोस, लय हार्डवर्क करतोस, अशा पण मला चांगल्या कमेंट येतात ना. तर त्याच्यामुळं मग कॉन्फिडन्स वाढतो. मग त्याच्यामुळं मी पण म्हणजे अजून चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करतो आणि आणखीन मी चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करणार आहे. आणि तुम्ही पण सांगा आपल्याला कमेंट थ्रू की तुम्हाला काय बघायला आवडेल आणि व्हिडिओ कसे होतात आणि तुम्हाला काय बघायला आवडेल. तर असं आहे, मला थँक्यू, म्हणजे तुमच्यामुळंच यूट्यूबचं पहिले पेमेंट आले. तर सगळ्या सबस्क्रायबरला थँक्यू. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल आणि व्हिडिओ आपले आवडत असतील आणि तुम्ही पाहत असाल व्हिडिओ, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझं पहिले पेमेंट आले $9,333, म्हणजेच $108 आले बहुतेक पहिले पेमेंट. मला आत्ता नक्की आठवत नाही मला, पण $108 मला पहिले पेमेंट आलं. तर थँक्यू, तुम्ही सगळे आपले व्हिडिओज बघतायत. आणखीन तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये म्हणजे काय काय बघायला आवडेल तर ते सांगा. व्हिडिओ कसे होत आहेत ते पण मला कमेंट करून सांगा. मी तर सगळ्या कमेंट रिप्लाय करतो. तुम्हाला आणखीन काय बघायला आवडेल, आपले व्हिडिओ कसे होत आहेत. तर चला आता इथं बस करतो, कारण की मला बरेच दिवस झालं कमेंट आल्या होत्या की यूट्यूबचं पहिला पेमेंट आल्यावर व्हिडिओ बनव किंवा अर्निंग किती करतोस तर ते सांग. तर मी म्हटलं होतं की पहिला पेमेंट आलं ना तर मी व्हिडिओ बनवेल. तर चला व्हिडिओ बनवलेले, आता अंधार होतोय, आता मी जातो घरी.